राज्यातील बनावट औषधांचं कोल्हापूर कनेक्शन समोर आलेलं आहे। कोल्हापुरातील विशाल एंटरप्राइजेस कंपनीकडनं औषधांचा पुरवठा केल्याची माहिती सध्या पुढे येते। नांदेड, नागपूर, धाराशिव, भिवंडी त्याचबरोबर अंबाजोगाई आणि वर्ध्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांना हा पुरवठा झाल्याची माहिती आहे। कंपनीशी संबंधित एका व्यक्तीवरती या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान बनावट औषध पुरवठा प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असा खुलासा या कंपनीकडनं करण्यात आलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहे। शेखर, अवघ्या महाराष्ट्रातनं खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर आता चिंता व्यक्त होत होती आणि त्याचं कोल्हापूर कनेक्शन समोर आलं। या सगळ्या प्रकाराबाबतचा काय एकूणच तपशील आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कंपनीने काय म्हटलेलं आहे? गुरु अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं तर याचं कनेक्शन जे आहे ते कोल्हापूरपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। याचं कारण म्हणजे ज्या विशाल एंटरप्राइजेस कडून अनेक ठिकाणी औषधांचा पुरवठा झाला, त्याच विशाल एंटरप्राइजेस कडूनच पुरवठा झालेले औषध जे आहे ते बनावट असल्याचं समोर आलं। मात्र या संपूर्ण घटनेनंतर विशाल एंटरप्राइजेसनं मात्र हा जो औषध पुरवठा आमच्याकडून झाला असला तरी आम्ही ज्यांच्याकडून हे औषध घेतले होते त्यांच्यावरती खरं तर कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली आहे आणि तशा पद्धतीची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। मी त्याच विशाल एंटरप्राइजेस या ठिकाणी उभा आहे, ज्या ऑफिसमधून अनेकांशी खरं तर औषध पुरवठा करण्यासंदर्भातली पत्रव्यवहार झाले असतील आणि त्याच कार्यालयाचे दृश्य जे आहे ते आपण दाखवतोय। विशाल एंटरप्राइजेसचं कोल्हापुरातल्या बाबू जमाल रोड या ठिकाणी असणार हे कार्यालय आहे आणि त्याच कार्यालयाच्या मधून खरं तर अनेक औषधांचा पुरवठा जो आहे तो झालेला आहे आणि त्यामध्ये याच विशाल एंटरप्राइजेसच्या विरोधात गुन्हे देखील दाखल झाले। मात्र या सगळ्या गुन्हे दाखल झाल्यानंतर विशाल एंटरप्राइजेस यांनी मात्र आपला या सगळ्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, आम्ही फक्त डिस्ट्रीब्युटरचं काम या ठिकाणी केलेलं आहे, ज्यांनी ही औषध बनवली त्यांच्यापर्यंत खरं तर पोहोचलं पाहिजे। या संदर्भात बोलण्यासाठी या कार्यालयातील काही प्रमुख आहेत। काय नेमकं तुमचं या संदर्भातलं म्हणणं आहे? कारण त्या ठिकाणी तुमच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल झालेले, आता कशा पद्धतीने तुम्ही या संदर्भातली आपली बाजू मांडता? आता खरं तर सांगायचं झालं तर आम्ही त्यांच्याकडनं फक्त ॲज पर ऑथेंटिक डॉक्युमेंट बघूनच आम्ही माल खरेदी केलेला आहे। जे FDA सांगतं की त्याचं ड्रग लायसन, GST सर्टिफिकेट, GMP सर्टिफिकेट, टेस्ट रिपोर्ट हे बघून माल खरेदी करायचा, ते बघूनच आम्ही ऑथेंटिक बघूनच माल खरेदी केला आणि तो सप्लाय केलेला आहे। मग ह्यात आमची चूक काय आहे हे आम्हाला कळत नाही आहे की आम्ही फक्त सप्लायर आहोत म्हणून आमची चूक आहे का काय आहे। आमचं खरं मागणं असं आहे की ॲक्टिव्हिटीजलाच तुम्ही विचारावं। कोणाकडून ही औषधे घेतली होती? ॲक्टिव्हिटीज बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड भिवंडीची कंपनी भिवंडीत आहे। तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांची सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे। कारण आमची फसवणूक स्वतःहून झाली। आम्ही हे सुद्धा जुना राजवाड्यात आम्ही कंपनी तक्रार सुद्धा केलेली आहे त्यांच्या विरोधात, ॲक्टिव्हिटीज बायोटेक लिमिटेडच्या विरोधात, की आमची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे। गुन्हा दाखल झालेला आहे, आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। गुन्हा आता होईल, आता आम्हाला 2 दिवसात होईल दाखल गुन्हा। आणि आमची नाहक बदनामी होत आहे या प्रकरणात, पूर्णपणे नाहक बदनामी, विशाल एंटरप्राइजची नाहक बदनामी होत आहे की आम्ही सप्लायर आहे म्हणून आम्ही हे आहे का गुन्हा नाही ना। आता एखादा तुम्ही मेडिकलमध्ये जर एखादं औषध घेताय तर ते त्या मेडिकलला जबाबदार धरणार आहात का तुम्ही, का मॅन्युफॅक्चरला धरणार आहात? हा आमचा एकच प्रश्न आहे। तर गुरु बघितलं तर या कंपनीचं म्हणजे विशाल एंटरप्राइजेस यांचं म्हणणं आहे की आम्ही ज्यांच्याकडून हा औषध पुरवठा ज्यांच्याकडून आम्हाला होत होता, आम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटरचं काम या ठिकाणी करतो, मात्र आमच्याकडून ज्यांनाही औषध पुरवठा झाला होता त्यानंतर ती औषधं बोगस असल्याचं समोर आलं। मात्र आम्ही ज्यांच्याकडून घेतली होती त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। त्या संदर्भातला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार देखील दिलेली आहे आणि त्या संदर्भात एक भिवंडीमधली कंपनी आणि त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल व्हावा अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे निश्चितच आहे या गुन्ह्याची व्याप्ती जी आहे ती दिवसेंदिवस वाढत असली तरी कोल्हापूरचं कनेक्शन देखील समोर आलं असलं तरी या ज्या ठिकाणी ही औषधं तयार झाली होती त्या औषध तयार झालेल्या ठिकाणपर्यंत आता पोहोचणं गरजेचं आहे। नेमकं भिवंडीमधल्या ज्या कंपनीनं या विशाल एंटरप्राइजेसना औषध पुरवठा केला होता त्या भिवंडीतल्या कंपनीपर्यंत जाऊन नेमकं त्यांनी देखील कोणाकडून ही औषधं बनवून घेतली त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं कोल्हापूर कनेक्शन जरी प्रत्यक्षामध्ये आता समोर असलं तरी सुद्धा आता या सगळ्याचे धागेदोरे हे भिवंडीपर्यंत सुद्धा जातात। त्यामुळे तिथपर्यंत सगळा तपास व्हायला हवा आणि कोण या सगळ्याच्या मुळाशी आहे हे समोर यायला हवं ही अपेक्षा आहे। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।